आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। भरत गोगावले हे रायगडचे नवे पालकमंत्री असणार आहेत। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची वर्णी लागली आहे। भरत गोगावले रायगडचे तर नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी, रायगड आणि नाशिक या दोन्ही ठिकाणचा पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलाय। भरत गोगावले आता रायगडचे पालकमंत्री असणार आहेत आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असणार आहेत। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। शुभम, दोन महत्त्वाच्या घटना, एकतर नाशिकचं पालकमंत्री पद आणि रायगडचं पालकमंत्री पद, हे दोन्हीही आतापर्यंत हा तिढा होता खरं तर, पण तो आता सुटलाय। अर्थातच बघायला गेलं तर आत्ताच्या घडीची महायुती सरकारची सर्वात मोठी बातमी ही सध्या हाती आलेली आहे। काही वेळ आधीच जे आहे शासनपत्र आता निघालेलं आहे, ज्या शासनपत्रामध्ये असं सांगण्यात येत आहे की नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे रिक्त आहे आणि पुढील म्हणजे आता जे आहे खरं तर गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांना आता पालकमंत्री पद हे मिळालेलं आहे। खरं तर भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते आणि त्यांची आता वर्णी लागलेली आहे। मागील 1.5 महिन्यांपासून नेमकं कधी ऑर्डर निघणार याबद्दलची अपेक्षा होती, कारण की ज्या पद्धतीने आधी महायुतीमध्येच रायगड जिल्ह्यामध्ये वाद सुरू होते ते देखील वाद कुठेतरी मिटताना दिसून आले होते, कारण की भरत गोगावले यांनी त्यांच्या मुलासाठी कुठेतरी विधान परिषदेमध्ये कॉम्प्रोमाइज हे केलं होतं आणि पालकमंत्री पद हे त्यांना जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं। तर मात्र दुसरीकडे गिरीश महाजन नाशिक जिल्ह्यासाठी इच्छुक होते, त्यांना नाशिक जिल्ह्याचा कुंभमेळा मंत्री हे देखील पद देण्यात आलं होतं, पण मात्र पालकमंत्री पद हे अजून देण्यात आलं नव्हतं। अशामध्ये जो महायुती सरकार स्थापन झाल्यापासून जो एक प्रलंबित मुद्दा होता नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री बद्दलचा, तो आता झालेला आहे। भरत गोगावले हे आता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आता थोडक्यात शुभम आपल्याला आता असं म्हणता येईल की दोन्ही ठिकाणचे वाद मिटलेले आहेत। खास करून आपण जर रायगड बद्दल म्हटलं तर त्या ठिकाणी तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये जो एक राजकीय वाद सुरू होता तो आता काही प्रमाणात का होईना शमलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। अर्थातच ज्या परिस्थितीमध्ये हे सर्व वाद सुरू होते, टोकाची टीका हे सगळे नेते एकमेकांवर करताना दिसून येत होते आणि प्रचंड दुस्तूत ही अंतर्गत आणि एकदम ग्राउंड लेवलला सुरू होती। अशामध्ये हे सगळे वाद मिटवा अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते आणि मागील 2 ते 2.5 महिन्यांपासून हे सगळे वाद जे आहेत ते थंड पडल्याचं दिसून आलं। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर विधान परिषदेसाठी आमदारांची नवी यादी ही समोर जाणं अपेक्षित होतं, ज्यामध्ये विकास गोगावले जे भरत गोगावले यांचे पुत्र आहेत ते देखील इच्छुक होते, तर दुसरीकडे माजी आमदार अनिकेत तटकरे हे देखील इच्छुक होते। अशामध्ये रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत या विधान परिषदेच्या आमदारकीच्या यादीनिमित्त कुठेतरी आहे संपूर्ण पडदा पडला आणि त्याच्यामध्येच कुठेतरी भरत गोगावले यांना हे पालकमंत्री पद जाईल हे निश्चित झालं होतं। अशामध्येच पाहायला गेलं तर विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या विरुद्ध बद्दल आम्हाला देण्यात यावं असं देखील बैठकीमध्ये चर्चा झाली होती, पण मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने याबद्दल कुठेतरी सकारात्मक विचार जो आहे तो ठेवला नाही आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचं पालकमंत्री पद हे आता आम्ही जे आमच्याकडे आहे ते देणार नाही, पण मात्र रायगडचं हे आम्हालाच मिळालं पाहिजे। सुनील तटकरे, एकनाथ शिंदे यांनी देखील अनेक बैठका घेतल्या होत्या, त्या बैठकीनंतरच कुठेतरी निश्चय झाला होता आणि सगळे वाद जे आहे ते मिटले होते। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर पावसाळी अधिवेशनानंतर हे पालकमंत्री पदाबाबतची घोषणा होणं अपेक्षित होतं, पण मात्र ही घोषणा झाली ती शासनपत्र निघालं नव्हतं। 2 दिवस आधीच 15 ऑगस्ट देखील झालेला आहे। अशामध्येच भरत गोगावले यांनी झेंडावंदन रायगड जिल्ह्यात केलं होतं, पण मात्र पालकमंत्री पद हे त्यांच्याकडे नव्हतं। आता मात्र भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्री पद हे आलेलं आहे, तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। कुंभमेळा जो नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे त्याबद्दलची सर्व तयारी गिरीश महाजन यांच्या देखरेखमध्ये सुरू आहे, यांच्या नेतृत्वात सुरू आहे। अनेक निर्णय घेताना देखील नाशिक जिल्ह्यात हे गिरीश महाजन यांनाच महत्व देण्यात येत होतं। कुंभमेळा असेल किंवा इतर जे प्रश्न असतील जिल्ह्याअंतर्गत त्यासाठी देखील अशामध्ये कुठेतरी जे इच्छुक नाशिक जिल्ह्यातनं पालकमंत्री साठी ज्यांची यादी होती। शुभम, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आता जर आपण संजय राऊतांचं भाषण ऐकलं असेल तर संजय राऊतांनी आज नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधामध्ये संजय राऊत आणि उभाठा पक्षाचं त्या ठिकाणी आंदोलन आहे। संजय राऊतांनी आता खूप मोठी जोरदार टीका गिरीश महाजनांवरती केलेली आहे आणि भाषण संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्री करण्यात येत आहे।
त्यामुळे विरोधकांचा जो विरोध आहे गिरीश महाजनांना आणि गिरीश महाजनांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह संजय राऊतांनी उपस्थित केलेलं होतं, तो विरोध आणखीन तीव्र होण्याची देखील शक्यता आहे नाशिकमध्ये. अर्थातच हा संपूर्ण विरोध जो आहे, विरोधी पक्षातील खासदार म्हणून संजय राऊत हे सातत्याने प्रत्येक मंत्रीवर, महायुतीच्या किंवा आमदारांवर टीका करताना दिसून आलेले आहेत. अशामध्येच पाहायला गेलं तर मग या कार्यक्रमाचा आणि आता आलेल्या GRचा कोणताही संबंध नसावा, कारण की मागील 15 दिवसांपासून हालचाली ज्या आहेत या सुरू होत्या. शुभम, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. शिवसेना आमदार महेंद्र दळवी आता आपल्यासोबत जोडले गेलेत. दळवी साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, येतो. जी, पहिली प्रतिक्रिया, गोगावले हे आता तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत. रायगडसाठी खरा आनंद दिवस नक्की आहे. गेल्या कित्येक वर्ष आम्ही प्रतीक्षित होतो की रायगडच्या जनतेला पालकमंत्री स्वरूपात न्याय मिळेल भविष्याच्या रूपाने. तो आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे नेते शिंदे साहेब, पवार मॅडम यांच्या अनुषंगाने मिळाला. याला सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि खऱ्या अर्थाने आता रायगडला जाग आहे असं म्हणता येईल, कारण शेवटी कित्येक वर्षी प्रतीक्षा तिथे संपली आणि भविष्य रूपाने पालकमंत्री निश्चित झाले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद आता मिटला असं म्हणायचं? असं म्हणता येणार नाही, का राष्ट्रवादी वेगळा पक्ष, वेगळा पक्ष आहे. जी, जनतेने जो जनाधार आम्हाला दिला होता त्याचा आदर केला आहे असं मी नक्की सांगेन. हे अनेक वेळेला शिवसैनिकांच्या वतीनं म्हणण्यात यायचं की राष्ट्रवादीला झुकतं माप मिळतंय महायुतीमध्ये, जरी तुम्ही सगळेजण असलात तरी सुद्धा रायगडच्या बाबतीमध्ये हे सातत्यानं बोललं जात होतं. आता त्याच्यावरती काय प्रतिक्रिया? नाही, रायगडच्या जनतेने जनाधार शिवसेना दिला होता आणि तोही भरोशीच्या रूपाने दिला होता, कारण भरोसे 4 वेळचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत. मागचा त्याग लक्षात घेत असताना त्याने योग्य व्यक्ती असं मी नक्की सांगितले सुरू केलेली त्याला न्याय मिळावा असं नक्की सांगेल. आणि खऱ्या अर्थात रायगडच्या दृष्टिकोनाने आनंद दिवस नक्की आहे. पण आता हे वादाचे दिवस येणार नाहीत परत. तटकऱ्यांबरोबर ती योग्य समझोता झालाय असं म्हणायला हरकत नाही. आता नाही, राजकारणामध्ये वाद तात्विक असतो, त्याच्यामध्ये काय तो याला घेऊन नाही जायचं. पण शेवटी जनतेचा अधिकार होता, जनतेत ज्या जाणार होता त्याचा आदर करून आज जो न्याय मिळाला आहे तो आनंददायी निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून काही प्रतिक्रिया मिळाली की नाही? म्हणून मला सांगितलं, राष्ट्रवादी वेगळा पक्ष, आमचा वेगळा पक्ष आहे. जी, आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळे रायगडने 3 आमदार दिले तर त्यांचा सन्मान असं नक्की सांगेन. नक्कीच, धन्यवाद आपण आमच्याशी बोललात त्यासाठी. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आता आपल्याशी बोलत होते. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर या क्षणाची रायगड शिवसेना वाट बघत होती. त्या पद्धतीनं भरत गोगावले यांनी हा मुद्दा लावून धरला होता. मात्र महायुतीमध्ये असून सुद्धा राष्ट्रवादीवरती सातत्यानं विरोधाचा आरोप शिवसेनेनं लावलेला होता. मात्र आता हे सगळे वाद मिटलेत आणि आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री असणार आहेत.